गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, आपण जर काल रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे रेडमध्ये क्लोज झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक जस्ट नॉर्मल प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळालं आहे. ऑलमोस्ट 1 ते 1.5% आसपास त्यांचे तीनही इंडेक्सेस क्लोज आहेत. परंतु आफ्टर तिथे मार्केट क्लोज झाल्यानंतर ॲमेझॉनने रिझल्ट प्रोड्यूस केलेत की जे अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. त्यामुळे तिथे जे फ्युचर्स आहेत तर ते आता ग्रीनमध्ये ट्रेड करत आहेत. म्हणजेच पूर्ण वर्ल्डमध्ये आज मिक्स टाईप ऑफ सिनॅरिओ आहे. जर आपण एशियन आणि युरोपियन मार्केट जर पाहिले तर मोस्ट ऑफ द मिक्स आहेत, काही हायर काही डाऊन, परंतु फार काही डाऊन नाही आहेत. म्हणजेच काय आपण म्हणू शकतो की पॉझिटिव्ह बायस मार्केटमध्ये नक्कीच आहे. जर आता आपण चायनीज मार्केट पाहिलं तर चायनीज मार्केट मात्र डाऊन आहे. त्याचं स्पेसिफिक कारण असं आहे की त्यांच्याकडे जो इंडस्ट्रियल प्रोडक्शन डेटा आला तर तो अपेक्षेपेक्षा खराब आलेला आहे, परंतु त्याला तिथले लोकल रिझन्स कारणीभूत आहेत, ना की काही ग्लोबल. तर मग पाहूयात पुढे काय घडतंय. आता जर आपण आपल्या स्टॉक स्पेसिफिक पाहायचं झालं इकडे इंडियन मार्केटमध्ये, तर इंडियन मार्केटने काल आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग दाखवलेलं आहे. आणि जरी मार्केट खाली आलेलं असलं तरी आपण जर पाहिलं तर फार काही इंडिया विक्स इन्क्रीज झालेलं नाही. म्हणजेच काय की डाऊन साईडला फिअर नाही आहे. म्हणजेच याला आपण एक जस्ट प्रॉफिट बुकिंग म्हणू शकतो. जर टेक्निकली आपण जर पाहिलं तर डाऊन साईडला 25,650 आणि 25,500 या ठिकाणी आपल्याला एक चांगला सपोर्ट दिसतो. आणि हायर साईडला जर आपण पाहिलं तर मार्केटनं खूप वेळा अटेम्प्ट केला 26,000च्या वर जाऊन क्लोज करण्याचा. फक्त एकदाच मार्केट तिथे जाऊन क्लोज होऊ शकलं, परंतु लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच मार्केट पुन्हा खाली आलं. म्हणजेच 26,000 आणि 26,100 या लेवलला आपल्याला एक फार चांगला रेजिस्टन्स पाहायला मिळतो. आणि डाऊन साईडला साधारण 25,500च्या आसपास, म्हणजे साधारण एक 500-600 पॉईंटची मार्केटमध्ये रेंज आहे. या दरम्यानच मार्केट मोस्ट ऑफ द टाईम कन्सॉलिडेट करण्याचे चान्सेस आहेत. याच्यामागे बेसिकली रिझन काय आहे, कारण आता नवीन जोपर्यंत काही ट्रिगर येत नाही तोपर्यंत मार्केट कन्सॉलिडेट करेल. आणि ज्या काही गोष्टी ओव्हरली पचलेल्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आता मार्केट नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न करेल. जसं की मार्केटमध्ये एक्सपेक्टेशन होतं की चायना आणि USची ट्रेड डील होईल, परंतु तसंही काही झालेलं नाही आहे. कुठली डील वगैरे साईन झाली नाही, केवळ त्यांनी भेटून काही चर्चा केली असेल, व्हॉटेवर. जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर फार काही काळजी करण्यासारखं नाही आहे, परंतु FISनं पुन्हा एकदा सेलिंग केलेलं आहे, ते मात्र चिंताजनक आहे. FISचं जे काही सेलिंग आहे तर ते साधारण 3,000 कोटींच्या आसपास आहे कालचं, आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सचं बाईंग हे 2,500 कोटींच्या आसपास आहे. तर अशा पद्धतीनं मार्केटमध्ये एक गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की साधारण मार्केट एक 5 ते 10 पॉईंट हार्डली गॅपअप किंवा गॅप डाऊन ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. त्यामुळे आज मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे. मग मार्केट कुठल्या तरी एका बाजूला जाणार की पुन्हा कन्सॉलिडेट करणार छोट्याशा रेंजमध्ये, ते पाहणं खूप गरजेचं आहे. परंतु या दरम्यान स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन मात्र चालू राहील. जे स्टॉक्स खूप ओव्हरबॉट झोनमध्ये गेले होते तर ते नॉर्मलाइज होण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यामध्ये आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग नक्कीच पाहायला मिळेल. आता जर आपण लेन्सकार्टचा IPO पाहिला तर लेन्सकार्टचा IPO हा ओव्हर सबस्क्राईब झाला आहे. तर लोक वाचत नाहीत, पाहत नाहीत, काही अप्लाय करत राहतात, काही मला समजत नाही. 230चा PE आहे, त्या कंपनीला किती ग्रोथ करावी लागेल तो PE अचीव्ह करण्यासाठी. त्यामुळे ते पॉसिबल नाही आहे त्यांच्या बिझनेस मॉडेलवरती, हे त्यांनाही माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे. परंतु त्याच्यामध्ये ऑफर फॉर सेल आहे, त्यामुळे त्यांनी ते हायर प्राईजवरती आणले, कारण ते वन टाईम शेअर्स विकून मोकळे होणार आहेत जे काही ओनर्स आहेत ते. मग तुम्ही विचार करा की लोक कसं काय अप्लाय करतात, आणि त्यामुळेच लॉसेस होतात स्टॉक मार्केटमध्ये. जर एवढी महाग वस्तू जर तुम्ही खरेदी करायला गेलात तर साहजिकच आहे, नुकसान होणारच आहे. मग जरा वाचन करूनच खरेदी करायचं असतं कुठलीही गोष्ट. एवढं सोपं असतं तर कोणीही पैसे कमवले असते स्टॉक मार्केटमध्ये, एवढं सोपं नाही. आता ज्या लोकांना ऑप्शन सेल करायचे आहेत विकली बेसिसवरती, तर ते साधारण 25,500चा पुट आणि 26,000 ते 26,100 या लेवलचा जो काही कॉल आहे तर त्याच्यामध्ये कॉल रायटिंग पुट रायटिंग करून बऱ्यापैकी स्ट्रँगल वगैरे बनवून त्याच्यामध्ये जे काही प्रोफेशनल्स असतात ते बरोबर पैसे कमावतात. असंच मार्केट त्यांना हवं असतं, जिथे एक प्रकारचं कन्सॉलिडेशन चालू आहे. ओके, शॉर्ट टर्म बायसवर.
होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. पाहूयात की आज कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन डेव्हलप होते. पण मोस्ट ऑफ द टाईम आज शुक्रवार आहे, त्यानंतर वीकेंड आहे, म्हणजेच प्रॉफिट बुकिंग होण्याची पॉसिबिलिटी आहे. तर त्या हिशोबाने आपण पाहूयात. परंतु 25,700 ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तो सिनॅरिओ ब्रेक होत नाही तोपर्यंत जो डबल टॉप बनलेला आहे तर तो सक्सेस होणार नाही आहे. ओके, मे बी तो पॅटर्न निगेटसुद्धा होऊ शकतो जर मार्केट 26,000 क्रॉस करून पुन्हा वर गेलं तर. त्यासाठी मार्केटकडे ट्रिगर पाहिजे आणि तो ट्रिगर नेक्स्ट मंथमध्ये आहे. सगळ्यात मोठा म्हणजे बिहार स्टेट इलेक्शन. त्याचा रिझल्ट जो काही येईल तर त्यानुसार मार्केट ड्राईव्ह करेल, एवढं मात्र नक्की. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.